नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ॲक्च्युली आम्हाला गेले काही दिवस लाईव्ह यायला किंवा व्हिडिओ टाकायला नाही जमलं, कारण त्याचं एक कारण होतं. आमचे बरेचसे असे फॅमिली मेंबर कॉल वगैरे करत होते. जसे पाटील काका आमचे होते ते कॉल करत होते, राजू रे आहेत ते कॉल करत होते. सो दीक्षूची तब्येत डाऊन होती, सो त्या कारणास्तव आम्हाला नाही जमलं यायला. म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकायला पण आम्हाला पुरेसा वेळ नाही भेटला. सो एक मिनिट थांबा. दीक्षू दीक्षू हे बघ कोण आलं बघ. दीक्षू कोण आलं बघ. गेले 2-3 दिवस जरा जास्ती आजारी होती, आता थोडीफार आहे कवर तशी. दीक्षू उठ एक मिनिट. हे बघ गोळ्या पण घ्यायच्यात ना, कुठे ठेवल्यास त्या गोळ्या? घे पटापट. आत्ताच तिने आता खिमट म्हणजे मऊभात खाल्लाय तिने. दीक्षू उठलीच काय? गोळ्या कुठे आहेत? इथेच होत्या ना फ्रीजवर. कुठे ठेवल्यास त्या? कुठे नाही आहे. हा हे घे गोळ्या घेऊन टाक पटापट. गोळ्या घेऊन बरं वाटेल. हे घे. हा मग गोळ्यांनी थोडं म्हणजे बरं वाटेल आणि घाम पण येईल. उठ. उठ पटापट गोळ्या घे. हे घे. मी पाणी आणतो. एक मिनिट. हे घे. उठ पटापट. तर तिला ऍक्च्युली खोकला वगैरे जास्ती होता आणि वोमिट वगैरे पण होत होत्या. सो तिची तब्येत डाऊन होती. दीक्षू उठ गोळ्या घेऊन टाक. कोण आलंय बघ. हे बघ आपले फॅमिली मेंबर. ते विचारतात तुला कुठे आहे, कुठे दीक्षा कुठे आहे. उठ. अरे गोळ्या घेऊन झोप. उठ. आता ताप बीत नाही ना, थोडं अंग आहे पण ठीक आहे. हाय कर. सध्या तिची तब्येत डाऊन आहे, त्यामुळे ती जरा रिस्पॉन्स नाही देऊ शकत आपल्याला. गोळ्यांनी तुला तसंच होणार. पटापट गोळ्या घे. आपल्याला आपल्या कुटुंबांशी बोलायला द्यायचं आहे, फॅमिली मेंबर्सशी. ते वाट बघतायत आणि हा ब्लॉग तुमच्यासाठी स्पेशल आम्ही टाकतोय. ती आता गोळ्या घेते. त्यांना पण समजलं पाहिजे ना की दीक्षाला काय झालंय. व्यवस्थित आहे. मग एवढा दिवस लाईव्ह का नाही गेलीस? थोडस तू यार काय येऊ लवकरच आम्ही मस्त लाईव्ह तुमच्याशी मस्त गप्पा मारायला. तिला गोळ्या घ्यायचा कंटाळा येतो. कंटाळा येतो ना तुला गोळ्या घ्यायचा? घाम येतो, पण ऍक्च्युली घाम आल्यावर जरा तरतरी येते. गोळ्या दाखव त्यांना केवढ्यात त्या गोळ्या. हे बघा गोळ्या शेअर करायला कोणतरी हवंय.
6 गोळ्या आहेत, त्या पटापट बऱ्या वेळाच आहेत त्या. 3 मी खातो, 3 तू खा. तोंडाला चवना त्या गोळ्या खाऊन. कशा वाटल्या? टेस्ट कशी आहे? छान आहे. बासुंदी पाहिजे ना. छान आहे. बासुंदी चालली आहे ती. अजून 3 गोळ्या आहेत. कधी खाल्लेली त्या दिवशी? आता तर तू बोलली बास. फ्रूट सलाड खाल्लं त्या दिवशी थंड. तर फ्रूट सलाड बरं नव्हतं तरी खाल्लं. तोच घेऊन गेला. कधी कधी आपण म्हणतो की चल काहीतरी जरा मजा म्हणून खाऊया, पण ते नंतर भारी पडतं असं. तरी थोडंसंच खाल्लेलंस तू. पाऊण ग्लास तरी मी संपवला होता, हिने थोडासा ग्लास संपवला होता, तरी पण हिला थोडा इफेक्ट झाला. जाम घाण लागते काहीतरी दे ना. काही नाही आपल्याकडे. दे ना प्लीज. गोड असं चॉकलेट वगैरे. दे ना मुरा. हा 1 मिनिट, हे पकड जरा. चेतनने ब्लॉग काढलाय, त्याचा वेळ जात नाही ना, मी झोपा काढते तर. काल मला लाईव्हला यायचं होतं नेहमीप्रमाणे, कारण चेतन बोलला काकांचा वगैरे कॉल येतोय किंवा बाकीचे सबस्क्रायबर पण आपल्याला विचारतात. सॉरी. आजूबाजूचे पण म्हणतात की काय तू आहेस कुठे. भेटलं का? पुसून घे. तुम्ही मोठं कुठे लावाय? हा मला पण दे थोडासा. तू कुठे गोळा शेअर केलास? काय काय? नको. तू कुठे माझ्या गोळा शेअर केलास? केलेला थोडासा. माझ्या गोळ्या कुठे? ऐक नको ना माझा पाठ. 3 करणार तो गोळ्या शेअर, पण नको, लागल्या तर महागात पडायचं. ती आता मुरावळा खाते. मुरावळा तू घे पहिले, मला हातामध्ये सांडला. मला थोडंसंच पाहिजे चवीला. बघा आवळाचा आहे ना हा. मुराळा आवळ्याचाच असतो, मुरांबा आंब्याचा असतो. पचनासाठी चांगला असतो. सो पटापट बरे हो. मस्त बरीच आहे. मला काय झालं जराशी डाऊन आहे. हैराण केलंय ना पूर्ण. आत्ता जेवढा खोकला आहे त्याच्याहून जास्ती खोकला होता तेव्हा, तरी आता कमी आहे, कंट्रोलमध्ये. मला बाकी काय नाही, पण ते औषधं खाते आणि घाम येतो ना, आणि तोंडाची चव निघून गेल्यानंतर पण कंटाळा. बाकी तुम्ही कसे आहात सगळे? चेतनला बोलत होती, चेतन माझ्यावर भडकला. मग चेतन आपण व्हिडिओ नाही टाकले, आपण एखादी तरी व्हिडिओ काढूया ना. एक छोटासा ब्लॉग का होईना, म्हणजे आपल्या माणसांना समजलं पाहिजे. नाही, मी म्हटलं एवढे दिवस आता गॅप झाला ना, तर म्हटलं ऍटलिस्ट एक तरी व्हिडिओ आपली कॉमेडी नाही तर काहीतरी. माझ्यावर भडकला, गप्पा आराम करतेस का असं.
झोपली जबरदस्ती. सगळं चेतन तिला करमत नव्हतं व्हिडिओ टाकल्याशिवाय. मी म्हटलं पहिले आराम कर मी रोज आणि मग नंतर मस्त व्हिडिओ टाकू. आपले व्ह्यू किती आहेत आपल्या चॅनलचे रोज अपडेट घेत असते ना. तर मला असं थोडंसं हे झालं की अरे यार ह्या वीकमध्ये तर मला वाटतं होळीच्या नंतर काहीच नाही. कारण कोण ना कोणतरी मेसेज करत असतं की बाबा हायस कुठे, तुमच्या व्हिडिओ येत नाही. तर मला स्क्रीनशॉट काढून पाठवतो की बघ. सो म्हटलं मग एक आपल्या मंडळींना म्हणजे कळवूया की काय नक्की की का नाही. मी बरी झाली पण हाच ना व्हिडिओ काढायला देत मला. आणि आता आम्ही झोपली तर मला व्हिडिओ काढले. उगाच जबरदस्ती व्हिडिओ काढून काय, पहिले आपली तब्येत बघायची त्यानंतर व्हिडिओ. पटापट आता बरी होईलच दीक्षू. सो आम्ही मस्त छान छान व्हिडिओ टाकू तुमच्यासाठी आणि व्लॉग पण आणि तसे लाईव्ह पण येऊ. आपण जशा आपण सुरुवातीला गप्पा मारत तशा परत चालू करू रोज गप्पा मारायला लवकरच. ऍक्च्युली मी पण खूप मिस करते. मी लाईव्हवर येते ते आपले नेहमीचे असतात फॅमिली मेंबरच म्हणतो आपण त्यांना. होय ना, ते असे विचारत असतात ना की बाबा हे आजकाल लाईव्ह का नाही येतात किंवा गेलेत कुठे किंवा काय. तर ह्याचं हे कारण होतं, जरा ती तब्येत डाऊन होती त्यामुळे येऊ नाही शकलो आम्ही. सो आता लवकरच येऊ आम्ही लाईव्ह. सो आपण परत गप्पा मारूया, छान छान बोलूया. अजून काय बोलायचं आहे तुला? तू हा का व्हिडिओ काढलायस तू पण? कुठला? ते विचारत असतात ना. सांगत होते आपण कॉमेडी शॉर्ट्स बनवूया. माझ्यावर चिडला हा. मला तुम्ही सांगा की आता आपली तब्येत जर डाऊन असेल तर कशाला व्हिडिओ वगैरे काढायचा. पहिले पूर्ण बरं व्हायचं आणि त्यानंतर मग व्हिडिओ काढायचं. तुमचं म्हणणं काय? जर तब्येतच आपली डाऊन असेल तर मग व्हिडिओ काढून काय फायदा आहे? मग चॅनल परत पाठी जाईल, परत एवढी मेहनत करायला लागेल आपल्याला. हा ती करूया ना, पहिले तब्येत महत्वाची. मग तू आता का व्हिडिओ काढतो? कारण आपल्या फॅमिली मेंबरला समजायला पाहिजे ना की नक्की तुला काय झालं, तू होतीस कुठे, आपण काय एवढ्या दिवस लागून नाही आलोय. सो त्याचं पण कारण त्यांना समजायला पाहिजे. ते ऍक्च्युली आपली भरपूर काळजी करतात, आपल्याला विचारत असतात. सो खरंच खूप छान वाटतं. त्या दिवशी मी व्हिडिओवर लाईव्ह वरती इमोशनल झाली होती तेव्हा लगेच कॉल आले होते भरपूर. होय लगेच कॉल आलेले रात्री. सो सकाळी पण एवढी ते पाटील काका पाटील काका आमचे रोज आम्हाला मेसेज करतात की आहेत कुठे, तुम्ही लाईव्ह का नाही येतात. सो पाटील काका खरंच सॉरी सांगतो तुम्हाला. हा ते नेहमी वाट बघत असतात आमची. बरेच जण आहेत तसे. पण पाटील काका काय झालं की मला चेतन मला मगाशी बोलला की सकाळी कॉल आला होता काकांचा. सकाळी तर माझी अजिबात ताकद नव्हती. रात्रभर मला उलट्या आणि होत होत्या. चेतन सकाळी 4:30 वाजता मला हॉस्पिटलला घेऊन गेला. परत नंतर दुपारी पण आपण गेलो. दुपारी परत घेऊन गेलो हॉस्पिटल. सकाळी काय गुण आला नाही हॉस्पिटलचा. सो आम्ही आमच्या इथे जवळ डॉक्टर आहेत, सो त्यांच्याकडे गेलो तर थोडी तब्येत आता तिची बरी वाटते त्याची. आता खूप फरक पडला मला. एवढा घाम येतो ना, पण मला ना त्याचं एकदम खोकल्याने ती कंटाळून गेलेली. ऍक्च्युली खोकला भरपूर होता. मला अंग वगैरे म्हणजे एवढं असं गरम नाहीये, पण खोकला अजून थोडासा बाकी आहे. तो पण तसा कमी होईल आता थोड्याच वेळात, थोड्याच दिवसात. गरम होते आता आणि हा फॅन बिन स्लो ठेवतो, मला घाम यायला पाहिजे. चालेल. तर मी बोलू का आता? बोल 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 बोल. बरं वाटलं. मग अशी पण माझी फ्रेंड आली होती, मला खूप बरं वाटलं. मला नाही तर एकदम माझं चेतन गेला ऑफिसला. मी डॉक्टरकडून आली 12:30 वाजता. चेतन गेला ऑफिसला. मग मी झोपली तर डायरेक्ट मला वाटतं 4:30-5ला उठली. मला माहिती नाही दिवस कसा गेला तो. संध्याकाळी माझी फ्रेंड आली, इथे आली होती ना आईकडे, तर तुम्हाला भेटायला आले तेव्हा जरा बरं वाटलं. म्हणजे आपण कसं आजारी असतो तेव्हा, एक घरी असतो तेव्हा म्हणजे कोंदटून जातो की बाबा, म्हणजे कंटाळा येतो.
सो असं कोण आलं की एकदम फ्रेश होऊन जातो आपण. आणि एकटीच असते ना घरी. आता आई बाबा असले तर आई बाबा पण गावी आहेत. होय ते पण गावाला. नानू आईकडे आहे, घरी कोण नसतं. कोण असलं की कसं आपल्याला वेळ जातो पटापट्टाचा आणि एकटं फील नाही होत. मी पण कामाला असल्यामुळे मी तिला कंटिन्यू कॉल करू तर शकत नाही, पण एखाद दुसरा कॉल मी करतो. तरी पण ती झोपलेली असेल तर कॉल मी नाही करत. सकाळी तो पण जागा होता माझ्याबरोबर अख्खी रात्र, पण सकाळी मग मला झोप लागली ना. डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलं, उलट्या वगैरे होत होत्या किंवा अंग वगैरे धरलं होतं तर मला मग सकाळी झोप लागली होती. मग चेतनने सगळं घरचं आवरून आपलं माझ्यासाठी मऊ भात वगैरे बनवून मग मला खायला दिला. मग डॉक्टरकडे येऊन गेलो. बायकोचं प्रेम खिमट 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 ऍक्च्युली मस्त लागतो. बायकोचं नाही, नवऱ्याचं प्रेम असं. हा तेच, नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम. सो आता ती थोडी झोपली असली ना, कधी झोपली नाही तर ओरडत असतो, आणि झोपली ना की सारखा दीक्षू उठ ना, दीक्षू उठ ना, दीक्षू उठ ना. सत्वायला मजा येते जरा. बोल ना काहीतरी, बोल ना, बडबड कर ना, असं असतं त्याचं. आत्ताच झोपली होती मी, मला वाटतं 10:30च्या नंतर ना. 10:30च्या नंतर झोपले होते. मी पण आता तिला जरा उठवलं थोड्या वेळाने, कारण गोळ्या पण घ्यायच्या होत्या. तिने गोळ्या घेतल्या नव्हत्या आणि ती जेवली आणि अशीच झोपलेली. सो आता तिने गोळ्या घेतल्यात, आता ती परत झोपेल. सो त्याची इम्प्रूव्हमेंट आहे. उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे. उद्या मस्त कॉमेडी व्हिडिओ टाक, छान छान लाईव्ह पण ये. डोकं दुखत आहे, नको झालं जास्त बोलले. यस, चला तर मग तुम्ही पण काळजी घ्या तुमची, आणि थँक्यू. आम्हाला तुम्ही भरपूर प्रेम देताय आणि आमचे व्हिडिओज बघताय.